लायकेन म्हणजे काय? व्हॉट इज लायकेन? लायकेन हे कवक, फंगी आणि शैवाल आल्गी यांच्यातील सहजीवनाचे सिम्बायोसिस उत्तम उदाहरण आहे. शैवाल अन्नाचे फोटोसिंथेसिस काम करते. कवक निवारा देण्याचे आणि पाणी व खनिजे शोषण्याचे काम करते. हे दोन्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. 2. मुख्य प्रकार. मेन टाइप्स. दिसण्यानुसार त्याचे 3 प्रकार पडतात. 1. कवचमय क्रस्टोस, दगडांवर किंवा झाडांच्या खोडांवर पापडासारखे चिकटलेले. 2. पर्णमय फोलिओस, पानांसारखा आकार असलेले जे थोडे वर उचललेले असतात. 3. झुडूपमय फ्रुटिकोस, लहान झाडासारखे किंवा केसांसारखे लटकणारे. 3. लायकेनचे महत्त्व. इम्पॉर्टन्स. प्रदूषणाचे दर्शक. बायो इंडिकेटर. लायकेन हे हवेच्या गुणवत्तेबद्दल खूप संवेदनशील असतात. ज्या भागात हवेचे प्रदूषण, विशेषतः सल्फर डायऑक्साईड जास्त असते, तिथे लायकेन वाढत नाहीत. त्यामुळे त्यांना नैसर्गिक प्रदूषणाचे इंडिकेटर मानले जाते. मसाल्यात वापर. भारतात, विशेषतः महाराष्ट्रीयन आणि दाक्षिणात्य जेवणात, दगडफूल हा मसाला म्हणून वापरला जातो. यामुळे जेवणाला एक विशिष्ट खमंग वास येतो. लिटमस पेपर. प्रयोगशाळेत आम्ल, ॲसिड आणि आम्लारी बेस तपासण्यासाठी वापरला जाणारा लिटमस पेपर एका विशिष्ट प्रकारच्या लायकेनपासून बनवला जातो. औषधी उपयोग. काही लायकेनचा वापर जखमा भरून काढण्यासाठी किंवा खोकल्याच्या औषधांमध्ये केला जातो. काही रंजक गोष्टी. लायकेन हे अतिशय थंड अंटार्क्टिका किंवा अतिशय गरम वातावरणातही तग धरू शकतात. त्यांची वाढ अत्यंत संथ असते. काही लायकेन वर्षाला फक्त 1 मिलीमीटर वाढतात. अंतर्गत रचना. इंटरनल स्ट्रक्चर. लायकेनच्या शरीराचे ठल्लस प्रामुख्याने 4 थर असतात. वरचा कवक स्तर, अप्पर कॉर्टेक्स, हा संरक्षणात्मक थर असतो. शैवाल स्तर, अल्गल झोन, येथे प्रकाश संश्लेषण होऊन अन्न तयार होते. मध्यांश मेडुल्ला, हा मधला भाग कापसासारख्या कवकाच्या धाग्यांनी बनलेला असतो. खालचा कवक स्तर, लोअर कॉर्टेक्स, येथून रायझिन्स रेझिन्स निघतात, जे लायकेनला जमिनीला किंवा दगडाला पकडून ठेवण्यास मदत करतात. ची विलक्षण सहनशक्ती. लायकेन्स हे पृथ्वीवरील सर्वात कणखर सजीवांपैकी एक मानले जातात. अवकाश संशोधन. शास्त्रज्ञांनी काही लायकेन्सना अवकाशात स्पेस निर्वात पोकळीत आणि अतिनील किरणांच्या यूव्ही रेस संपर्कात ठेवले होते. तरीही ते जिवंत राहिले आणि पृथ्वीवर परतल्यावर पुन्हा वाढू लागले. पाण्याचे नियमन. जेव्हा कोरडे हवामान असते तेव्हा लायकेन पूर्णपणे सुकतात. डिहायड्रेशन. या स्थितीत ते चयापचय क्रिया थांबवतात. पावसाचे पाणी मिळताच ते काही मिनिटांत पुन्हा टवटवीत होतात. 2. औषधी गुणधर्म. मेडिसिनल प्रॉपर्टीज. लायकेन्समध्ये उस्निक ॲसिड, युस्निक ॲसिड नावाचे एक महत्त्वाचे रसायन आढळते. अँटीबायोटिक याचा वापर जखमा भरून काढण्यासाठी आणि मलम बनवण्यासाठी केला जातो. आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये दगडफूल, पार्मेलिया पर्लाटा, हृदयाचे विकार, पोटाचे आजार आणि दाहशामक म्हणून वापरले जाते. 3. लायकेन आणि कालमापन. लिक्नोमेट्री. कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण लायकेन्सचा वापर वय मोजण्यासाठी केला जातो. लायकेन्सची वाढ अतिशय स्थिर आणि संथ असते. यावरून भूगर्भशास्त्रज्ञ एखाद्या खडकाचे किंवा हिमनदीच्या ग्लेशियर मागे हटण्याचे वय मोजतात. या शास्त्राला लायकेनोमेट्री म्हणतात. 4. लायकेनमधील तिसरा जोडीदार. अलीकडील शोध. दीर्घकाळ असे मानले जात होते की लायकेन म्हणजे फक्त कवक अधिक शैवाल. पण 2016 मधील एका संशोधनानुसार अनेक लायकेन्समध्ये तिसरा जोडीदार देखील असतो. हा तिसरा जोडीदार म्हणजे बेसिडियोमायसिट्स यीस्ट. बेसिडियोमायसिट यीस्ट हा घटक लायकेनला बाह्य वातावरणापासून संरक्षण देण्यास मदत करतो. लायकेनची उत्क्रांती. इव्होल्युशनरी हिस्ट्री. लायकेन्स हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या सहजीवनांपैकी एक आहेत. अश्मीभूत अवशेष. फॉसिल्स. शास्त्रज्ञांना दक्षिण चीनमध्ये सुमारे 60 कोटी वर्षांपूर्वीचे लायकेनसारखे अवशेष सापडले आहेत. याचा अर्थ जमिनीवर मोठ्या वनस्पती येण्यापूर्वीच लायकेन्सनी खडकांवर आपली वस्ती केली होती. कवकांची निवड. निसर्गातील सर्वच कवक लायकेन तयार करू शकत नाहीत. केवळ 20% कवक प्रजातींनी शैवालासोबत राहण्याची ही कला आत्मसात केली आहे. लायकेनमधील होलोबायंट संकल्पना. आधुनिक विज्ञानानुसार लायकेन हे केवळ 2 जीवांचे मिश्रण नसून ते एक सूक्ष्म परिसंस्था, मायक्रो इकोसिस्टम आहे. यात मुख्य कवकाव्यतिरिक्त मायकोबायंट अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि यीस्ट असतात. हे बॅक्टेरिया लायकेनला पोषक तत्वे मिळवून देण्यात आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. 2. ऊर्जेचे गणित. एनर्जी एक्सचेंज. अन्न हस्तांतरण. शैवाल प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार केलेल्या अन्नापैकी जवळजवळ 90% अन्न कवकाला देते. साखरेचे स्वरूप. जर शैवाल हिरवे शैवाल असेल
तर ते रिबिटॉल नावाच्या शुगर अल्कोहोलच्या स्वरूपात अन्न देते, आणि जर ते सायनोबॅक्टेरिया असेल तर ते ग्लुकोज स्वरूपात अन्न देते. 3. लायकेन आणि पर्यावरणातील कार्बन चक्र. लायकेन हे जगातील जमिनीच्या पृष्ठभागाच्या साधारण 7% भाग व्यापतात. ते वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि कार्बन चक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. एका अंदाजानुसार लायकेन आणि मॉस मिळून दरवर्षी सुमारे 3.9 अब्ज टन कार्बन शोषतात. 4. लायकेनचे रंग आणि त्यांचे कार्य. लायकेन विविध रंगांत पिवळा, नारंगी, लाल, राखाडी आढळतात. हे रंग केवळ सौंदर्यासाठी नसून त्यांचे वैज्ञानिक कार्य आहे. यूव्ही संरक्षण. गडद रंग, विशेषतः पॅरिएटिन नावाचे रंगद्रव्य, सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून शैवालाचे संरक्षण करतात. संरक्षण. काही विशिष्ट रसायने लायकेनला कडू बनवतात, जेणेकरून प्राणी त्यांना खाणार नाहीत. 2. पुनरुत्पादन. रिप्रोडक्शन. लायकेन 3 प्रकारे पुनरुत्पादन करतात. 1. शाकीय व्हेजिटेटिव्ह लायकेनचा तुकडा तुटला की त्यापासून नवीन लायकेन तयार होते. 2. अलैंगिक असेक्शुअल. यामध्ये सोरेडिया नावाचे लहान कण हवेद्वारे पसरतात. 3. लैंगिक सेक्शुअल. हे फक्त कवक घटकाद्वारे केले जाते. उदा. अपोथिशियम किंवा दगडफुलाचे फायदे. निसर्ग, मानवी जीवन आणि पर्यावरण या तिन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत. पर्यावरणीय फायदे. एन्व्हायर्मेंटल बेनिफिट्स. हवेच्या शुद्धतेचा दर्शक, एअर क्वालिटी इंडिकेटर. लायकेन हे हवेतील प्रदूषणाबाबत, विशेषतः सल्फर डायऑक्साईड, अतिशय संवेदनशील असतात. ज्या ठिकाणी लायकेनची वाढ चांगली आहे तिथली हवा शुद्ध मानली जाते. शहरात लायकेन कमी होणे हे प्रदूषण वाढल्याचे संकेत आहे. मृदा निर्मिती, सॉइल फॉर्मेशन. लायकेन खडकांवर उगवतात आणि एक प्रकारचे आम्ल सोडतात. यामुळे कठीण खडकांचे हळूहळू बारीक कणांत मातीत रूपांतर होते. ओसाड जमिनीवर जीवसृष्टी सुरू करण्याचे पहिले पाऊल लायकेनच उचलतात. नत्र स्थिरीकरण. नायट्रोजन फिक्सेशन. काही लायकेन्स हवेतील नायट्रोजन शोषून जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात. 2. अन्नातील वापर. क्युलिनरी युजेस. मसाल्याचा राजा. भारतात विशेषतः दगडफूल, स्टोन फ्लावर या नावाने हे मसाल्यांमध्ये वापरले जाते. बिर्याणी, गरम मसाला आणि गोडा मसाला यांमध्ये याचा वापर चव आणि सुगंध वाढवण्यासाठी होतो. प्राण्यांचे अन्न. आर्क्टिक आणि थंड प्रदेशात जिथे गवत उपलब्ध नसते तिथे रेनडियर मॉस नावाचे लायकेन हरिण आणि इतर प्राण्यांचे मुख्य अन्न असते. 3. औषधी फायदे. मेडिसिनल बेनिफिट्स. जंतुनाशक. अँटीबायोटिक. लायकेनमध्ये युस्निक ॲसिड असते, ज्याचा वापर जखमांवरील मलम आणि जंतुनाशक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदिक उपचार. खोकला, पोटाचे विकार आणि श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी पारंपरिक औषधांमध्ये याचा वापर होतो. दाहशामक. शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी काही विशिष्ट लायकेन्स गुणकारी ठरतात. 4. औद्योगिक फायदे. इंडस्ट्रियल बेनिफिट्स. लिटमस पेपर. रसायनशास्त्रात आम्ल, ॲसिड आणि आम्लारी बेस तपासण्यासाठी वापरला जाणारा लिटमस पेपर रोसेला नावाच्या लायकेनपासूनच बनवला जातो. नैसर्गिक रंग. नॅचरल डायज. पूर्वीपासून लोकर आणि सिल्कचे कपडे रंगवण्यासाठी लायकेनपासून मिळणाऱ्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. सुगंधी द्रव्ये. परफ्यूम्स. ओकमॉस सारख्या लायकेन्सचा वापर परफ्यूम आणि अत्तर उद्योगात सुगंध टिकवून ठेवण्यासाठी फिक्सेटिव्ह केला जातो. 5. वैज्ञानिक महत्त्व. सायंटिफिक इम्पॉर्टन्स. लिकिनोमेट्री. लायकेनच्या वाढीचा वेग अतिशय स्थिर असतो. यावरून शास्त्रज्ञ जुन्या इमारती, किल्ले किंवा हिमनद्यांच्या मागे हटण्याचे वय मोजतात. काही प्रसिद्ध लायकेन्सची नावे. ओल्ड मॅन्स बियर्ड. उस्निया. हे झाडांवरून दाढीसारखे लटकलेले दिसते. रेनडियर मॉस. हे आर्क्टिक भागात हरिणांचे रेनडियर मुख्य अन्न आहे. डॉग लायकेन पेल्टिगेरा. जुन्या काळी याचा वापर पिसाळलेला कुत्रा चावल्यावर उपचार म्हणून केला जात असे. रॉक फ्लावर. पार्मेलिया. ज्याला आपण मसाल्यात दगडफूल म्हणून ओळखतो. थोडक्यात सांगायचे तर लायकेन हे निसर्गाचे असे क्रेझी इंजिनियर आहेत जे दगडाला माती बनवतात, हवा शुद्ध आहे की नाही हे सांगतात आणि आपल्याला चविष्ट बिर्याणीसाठी मसालाही देतात. प्रश्न 1. लायकेन, लिचन हे खालीलपैकी कोणत्या 2 सजीवांच्या सहजीवनाचे सिम्बायोसिस उदाहरण आहे? ए. कवक आणि जीवाणू फंगी आणि बॅक्टेरिया. बी. शैवाल आणि कवक ॲल्गी आणि फंगी. सी. शैवाल आणि विषाणू ॲल्गी आणि व्हायरस. डी. कवक आणि ब्रायोफायटा फंगी आणि ब्रायोफायटा. उत्तर बी. शैवाल आणि कवक ॲल्गे आणि फंगी. स्पष्टीकरण. लायकेनमध्ये शैवाल अन्नाचे उत्पादन करते.
प्रकाश संश्लेषणाद्वारे, तर कवक त्याला आधार, पाणी आणि खनिजे पुरवतो. या दोघांच्या अतूट नात्यालाच लायकेन म्हणतात.